नमस्कार मंडळी. मी रुपाली तुम्हा सर्वांचे मनातील महाभारत या सत्रात पुनश्च स्वागत करते. याचे वाचक जरी मी असले तरी याचे लेखन सचिन नाईक यांनी केले आहे. आज आपण सत्यवतीला जाणून घेणार आहोत. पण सत्यवतीबद्दल बोलण्याआधी आपण तिची पार्श्वभूमी जरा समजून घेऊ. सत्यवती ही राजा शंतनू यांची पत्नी व पांडवांची पणजी. लग्नाआधी ती निषाद राजा दुशाराज नावाच्या एका कोळ्याची दत्तक मुलगी होती. तिच्या शरीरास माशाचा गंध येई म्हणून तिला मत्स्यगंधा असं संबोधलं जाई. ऋषी पराशर यांची स्त्री सुखाची इच्छा पूर्ण केल्यानंतर तिच्या शरीरास येणारा माशाचा गंध नाहीसा झाला व त्या जागी अद्वितीय असा सुगंध तिच्या शरीरास येईल असे वरदान त्यांनी दिले. हा सुगंध अनेक योजने दूरपर्यंत येत असे, त्यामुळे तिला योजनगंधा असे संबोधले जाऊ लागले. शांतनुशी विवाह होण्याआधी तिला ऋषी पराशर यांच्याकडून एक मुलगा झाला. हा मुलगा म्हणजे ऋषी वेदव्यास. शंतनूने आपला पहिला मुलगा देवव्रत याला भावी राजा आधीच घोषित केलं होतं. पण सत्यवतीच्या वडिलांनी लग्नासाठी अशी अट घातली की भावी राजा हा देवव्रत नसून सत्यवतीचा मुलगाच असेल. पुढे देवव्रत याने अजन्म अविवाहित राहण्याची व कधीही राजा न होण्याची भीषण प्रतिज्ञा घेतली व त्यानंतर ते भीष्म म्हणवले गेले. या प्रतिज्ञेनंतर सत्यवतीचा शंतनूशी विवाह झाला व तिला चित्रांगद व विचित्रवीर्य अशी 2 मुले झाली. शंतनूच्या मृत्यूनंतर तिने काही काळ हस्तिनापूरचा कारभारही पाहिला. त्यानंतर चित्रांगद व त्याच्या मृत्यूनंतर विचित्रवीर्याला हस्तिनापूरचा राजा करण्यात आले. सत्यवतीने त्याचे लग्न अंबिका व अंबालिका या काशी राजाच्या मुलींसोबत करून दिले. मात्र त्यांना मुलगा होण्याआधीच विचित्रवीर्याचा मृत्यू झाला. कुरुवंश इथेच संपू नये यासाठी सत्यवतीच्या आज्ञेनुसार व्यासांकडून अंबिका व अंबालिका व त्यांची एक दासी यांना पुत्रप्राप्ती झाली. पण हीच तिची ओळख नसून या पलीकडे देखील तिने तिच्या निर्णय क्षमतेने तिची खास अशी जागा निर्माण केली आहे. तीच आज आपण समजून घेऊ. की मूळ स्वभाव बाजूला ठेवता यायला हवा. कोणताही निर्णय सहज घेऊ नये, कारण अनेकदा निर्णय हा भीती आणि अनुभवाच्या संगमातून आलेला असतो. सत्यवतीने प्रेम केलं, पण तिने अस्तित्वाच्या लढाईत प्रेमाला हवी होऊ दिलं नाही. कारण तिला ठाऊक होतं, राजदरबारात भावना टिकत नाहीत, तिथे वारसा टिकतो, सत्ता टिकते, नाव टिकतं. जर तिने शंतनूला कोणतीही अट न घालता स्वीकारलं असतं तर ती एका क्षणासाठी प्रिय राणी ठरली असती. पण पुढे काय? जेव्हा वारसाचा प्रश्न उभा राहिला असता तेव्हा तिची मुलं दुय्यमच ठरली असती. सत्ता ही भावनिक नसते, ती संरचनात्मक असते आणि संरचनेत जागा आधी निश्चित केली नाही तर पुढे अस्तित्वच शून्य होते. मानसिक स्तरावर पाहिलं तर तिचा निर्णय हा असुरक्षिततेचा नव्हे तर अनिश्चिततेच्या पूर्वानुगमाचा परिणाम होता. तिने संभाव्य अपमान कधीच पाहिला नाही. मानवी मेंदूला 2 भीती खोलवर असतात, नष्ट होण्याची आणि विस्मरणात जाण्याची. तिने दुसरी भीती नाकारली, म्हणून अट घातली, म्हणून भविष्य लॉक केलं. मानव वंशशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर तिचं वर्तन अपवादात्मक नाही, ते उत्क्रांती संगत आहे. जिथे पितृसत्ताक रचना असते तिथे स्त्रीला
आपली संतती सुरक्षित करण्यासाठी राजकीय निर्णय हे घ्यावेच लागतात. वंश टिकवणं हा जैविक कार्यक्रम आहे. सत्तेत त्या वंशाला स्थान मिळणं हा सामाजिक कार्यक्रम आहे. तिने दोन्ही एकत्र केले. महाभारत तिच्या महत्वाकांक्षेतून उभं राहिलं. हो, पण त्या महत्वाकांक्षेचं मूळ लालसेत नव्हतं. ते अस्तित्वाच्या लढाईत होतं. शक्य असलेला अपमान टाळण्यासाठी घेतलेला निर्णय पुढे संघर्षाला कारणीभूत ठरला. इतिहास अनेकदा अशाच पूर्वतयारीतून जन्म घेतो. ती शांत बसली असती तर इतिहासात तिचं नाव सौम्य यादीत राहिलं असतं. कदाचित विसरलंही गेलं असतं. पण तिने स्वतःला केवळ राणी म्हणून नव्हे तर वंशसंस्थेचा निर्णायक केंद्रात बसवलं. म्हणून ती दोषी ठरते आणि म्हणूनच ती स्मरणातही राहते. कधी-कधी इतिहास घडवणारे निर्णय योग्य की अयोग्य यावर नव्हे, तर ते न घेतले गेले असते तर काय झालं असतं या विचाराने समजतात. आणि त्या प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर तिची अट ही स्वार्थ नव्हती. ती अस्तित्वाचं राजकारण होती, हेही आपल्याला कळतं. तर मंडळी, ही होती सत्यवती. तुम्हाला या सत्राबद्दल काय आपला अभिप्राय आहे, हे जाणून घ्यायला मला निश्चित आवडेल. तुम्ही अजून माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल, तर लवकरात लवकर करा. शिवाय लाईक आणि फॉरवर्ड करायला विसरू नका. परत भेटू लवकरच. नमस्कार.